हॅलो फ्रेंड्स, टॉप व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण CTET 2026 या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मराठीचे 15 प्रश्न घेणार आहोत. काही प्रश्न अगोदर झालेल्या परीक्षेतील आहेत, तर काही प्रश्न त्यावर आधारित एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट तयार केलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. यातील किती प्रश्नांचे उत्तर बरोबर येतात ते कमेंट करा, जेणेकरून आपल्याला टेस्ट टाईप सोडवता येईल. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टॉप व्हिडिओज या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आणखी नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओ सुरू करूया. प्रश्न पहिला, अध्यापनशास्त्र म्हणजे काय? ऑप्शन्स ए प्रशासकीय प्रक्रिया, ऑप्शन बी शिकवण्याची प्रक्रिया, ऑप्शन सी मुलांचे मूल्यमापन, ऑप्शन डी प्रश्नपत्रिका तयार करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शिकवण्याची प्रक्रिया. अध्यापनशास्त्र म्हणजे विद्यार्थ्यांना प्रभावी शिकवण्याची कला आणि विज्ञान म्हणजे शिकवण्याच्या तत्त्वांची चर्चा. हे अध्यापनाचे सिद्धांत, पद्धती, सराव, विद्यार्थ्यांची समज आणि शिकण्याच्या गरजा विचारात घेऊन शैक्षणिक अनुभव तयार करण्याचे शास्त्र आहे. तर या ठिकाणी अध्यापनशास्त्र म्हणजे शिकवण्याची प्रक्रिया होय. यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता घटक शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे? ऑप्शन ए शिक्षकाचे वर्तन, ऑप्शन बी विद्यार्थ्याची आवड, ऑप्शन सी सामग्री, ऑप्शन डी सर्व. तर या ठिकाणी खाली यापैकी कोणता घटक शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा आहे ते विचारलेले आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पाहूया. शिकण्याच्या प्रक्रियेत शिक्षक, विद्यार्थी आणि शैक्षणिक सामग्री हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत. शिकण्याची प्रक्रिया ही एक व्यापक प्रक्रिया असून ती अनेक घटकांवर अवलंबून असते. या प्रश्नातील तिन्ही घटक या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. शिक्षकाचे वर्तन, विद्यार्थ्यांची आवड आणि सामग्री हे घटक शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, शिक्षण आणि अध्यापन यामध्ये फरक काय आहे? ऑप्शन ए नाही, ऑप्शन बी अध्यापन ही फक्त शिक्षकाची क्रिया आहे, ऑप्शन सी शिक्षण ही फक्त अभ्यास आहे, ऑप्शन डी दोन्ही सारखे आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अध्यापन ही फक्त शिक्षकाची क्रिया आहे. अध्यापन ही शिक्षकाची क्रिया आहे, तर शिक्षण ही व्यक्तीच्या वर्तनात बदल घडवून आणणारी व्यापक संकल्पना आहे. शिक्षकाने जे शिकवले ते अध्यापन, तर विद्यार्थ्याने आत्मसात करणे म्हणजे शिक्षण होय. तर शिक्षण आणि अध्यापन यामध्ये अध्यापन ही फक्त शिक्षकाची क्रिया आहे. आपले प्रश्नांचे किती योग्य उत्तर येतात ते कमेंट करा. यानंतरचा प्रश्न आहे, उच्चस्तरीय विचार आणि समस्या निराकरण यांचा विकास कोणत्या अध्यापन पद्धतीने होतो? दिलेले ऑप्शन आहेत ऑप्शन ए व्याख्यान, ऑप्शन बी प्रकल्पाधारित, ऑप्शन सी वाचन, ऑप्शन डी चाचणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रकल्पाधारित. प्रकल्पाधारित म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड शिक्षण. या पद्धतीमध्ये विद्यार्थी वास्तविक जगातील समस्यांचा अभ्यास करतात आणि त्या सोडवण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये उच्चस्तरीय विचार आणि समस्या निराकरण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्याचा विकास होतो. प्रकल्पाधारित शिक्षणामुळे विद्यार्थी अधिक क्रिएटिव्ह व समालोचनात्मक विचार करू शकतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उच्चस्तरीय विचार आणि समस्या निराकरण यांचा विकास प्रकल्पाधारित अध्यापन पद्धतीने होतो.
यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे काय? ऑप्शन ए परीक्षा, ऑप्शन बी सतत मोजमाप, ऑप्शन सी अंतिम मूल्यमापन, ऑप्शन डी उपस्थिती तपासणी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सतत मोजमाप. फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची प्रगती मोजणे. ही शिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान चालणारी एक नियमित आणि सतत प्रक्रिया आहे. यालाच रचनात्मक मूल्यमापन असेही म्हणतात. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत मोजमाप करणे आणि त्यांना वेळोवेळी फीडबॅक देऊन त्यांच्या शिकण्यातील अडचणी दूर करणे हा असतो. हे मूल्यमापन केवळ एकदाच न होता संपूर्ण शैक्षणिक वर्षात वारंवार केले जाते. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सतत मोजमाप. प्रश्न क्रमांक 6. बालकाची वैयक्तिक गरज समजून घेणे कोणत्या शास्त्रांतर्गत येते? ऑप्शन ए शालेय प्रशासन, ऑप्शन बी बालमानसशास्त्र, ऑप्शन सी इतिहास, ऑप्शन डी भौतिकशास्त्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्र म्हणजे बालकाच्या मानसिक विकासाचा अभ्यास. बालमानसशास्त्रालाच चाइल्ड सायकोलॉजी असे म्हणतात. या शास्त्रामध्ये बालकाच्या वर्तनाचा, त्यांच्या मानसिक विकासाचा आणि त्यांच्या वैयक्तिक गरजांचा सखोल अभ्यास केला जातो. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत आणि त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात. हे समजून घेण्यासाठी बालमानसशास्त्र मदत करते. अशा प्रकारे बालकाची वैयक्तिक गरज समजून घेणे हे बालमानसशास्त्रांतर्गत येते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालमानसशास्त्र. प्रश्न क्रमांक 7. अध्यापनातील एकात्म अनुदेशन म्हणजे काय? दिलेले ऑप्शन आहेत ऑप्शन ए विचार विनिमय, बी आधारित शिकवण, सी एकत्र शिकण्याची प्रक्रिया, डी स्वअध्ययन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकत्र शिकण्याची प्रक्रिया. एकात्म अनुदेशन म्हणजेच इंटिग्रेटेड इन्स्ट्रक्शन. तर या पद्धतीमध्ये शिक्षणाचे विविध विषय, कौशल्ये आणि अनुभव एकमेकांपासून वेगळे न ठेवता ते एकत्रितपणे शिकवले जातात. यालाच हॉलिस्टिक अप्रोच असे म्हणतात. यात विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या संकल्पनांमधील परस्पर संबंध समजून घेतात. त्यामुळे त्यांना समग्र ज्ञान मिळते. विद्यार्थी आणि शिक्षक अनुभव, सूचना व प्रणाली एकत्र करून शिकणे. या ठिकाणी अध्यापनातील एकात्म अनुदेशन म्हणजे एकत्र शिकण्याची प्रक्रिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. मूर्तता या तत्वाचा उपयोग कशासाठी होतो? ऑप्शन ए कल्पना स्पष्ट करण्यासाठी, ऑप्शन बी धडा गडबडीत शिकवण्यासाठी, ऑप्शन सी वेळ वाया घालविण्यासाठी, ऑप्शन डी प्रश्न टाळण्यासाठी. या ठिकाणी आपल्याला मूर्तता या तत्वाचा उपयोग विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कल्पना स्पष्ट करण्यासाठी. या ठिकाणी स्पष्टीकरण बघूया, हे उत्तर का बरोबर आहे. मूर्तता म्हणजे वस्तूंचे प्रत्यक्ष स्वरूप वापरून शिकणे. मूर्तता म्हणजेच कॉन्क्रीटनेस. अध्यापनात मूर्तताकडून अमूर्तताकडे म्हणजेच कॉन्क्रीट टू अब्स्ट्रॅक्ट हे एक महत्त्वाचे सूत्र आहे. जेव्हा एखादी कठीण किंवा अमूर्त संकल्पना, उदाहरणार्थ आपण गणिती प्रक्रिया किंवा विज्ञानातील तत्त्वे विद्यार्थ्यांना समजत नाहीत, तेव्हा प्रत्यक्ष वस्तू, चित्र किंवा प्रारूप म्हणजेच मॉडेल्स वापर केल्यामुळे ती कल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूंमुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणात ती माहिती दीर्घकाळ टिकते. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 9.
बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये काय महत्त्वाचे आहे? ऑप्शन ए भाषेचा विकास, ऑप्शन बी अनुकरण, ऑप्शन सी सुव्यवस्था आणि ऑप्शन डी चालणे. या ठिकाणी आपल्याला बांडुराच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीवर प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुकरण. अनुकरण म्हणजेच मॉडेलिंग. विद्यार्थी इतरांचे वर्तन पाहून शिकतात. सामाजिक अध्ययन उपपत्ती म्हणजेच सोशल लर्निंग थेरी ही बांडुरा यांची आहे. त्यांच्या मते मुले आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या म्हणजेच शिक्षक असतील, पालक असतील, मित्र असतील वर्तनांचे निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण म्हणजेच इमिटेशन करून शिकतात. ज्या व्यक्तीच्या वर्तनाचे अनुकरण केले जाते त्याला मॉडेल किंवा प्रतिमान म्हणतात. म्हणूनच या प्रक्रियेला मॉडेलिंग असेही संबोधले जाते. बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन उपपत्तीमध्ये अनुकरण हे महत्त्वाचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुकरण. प्रश्न क्रमांक 10. पाठ नियोजनाचा मुख्य हेतू काय आहे? ऑप्शन ए अभ्यासक्रम वर्गात सांगणे, ऑप्शन बी शिक्षकाच्या गरजा पूर्ण करणे, ऑप्शन सी स्पष्ट उद्दिष्टे व गतिविधी निश्चित करणे, ऑप्शन डी परीक्षा घेणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्पष्ट उद्दिष्टे व गतिविधी निश्चित करणे. नियोजनबद्ध अध्यापन शिक्षकाला वर्गात काय शिकवायचे आहे, कशा प्रकारे शिकवायचे आहे आणि विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे याची स्पष्ट उद्दिष्टे आधीच ठरवता येतात. गतिविधी पाठ नियोजनामुळे पाठाशी संबंधित कोणत्या शैक्षणिक साधनांचा आणि कृतींचा वापर करायचा आहे हे निश्चित होते. त्यामुळे वेळ वाचतो आणि शिकवणे परिणामकारक होते. या अभ्यासक्रमामध्ये यावर विशेष भर दिला जातो. शिक्षकाने उद्दिष्टे ठरवायला व व्यवस्थित करायला पाठ नियोजन मदत करते. प्रश्न क्रमांक 11. शिक्षणात सक्रिय शिकणे यात काय समाविष्ट आहे? दिलेले ऑप्शन ए विद्यार्थी फक्त ऐकतो, ऑप्शन बी विद्यार्थी सहभाग घेतो, ऑप्शन सी शिक्षक बोलतो, ऑप्शन डी परीक्षा घेणे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी सहभाग घेतो. विद्यार्थी सहभाग घेतो म्हणजे सक्रिय अध्ययनात विद्यार्थी केवळ माहितीचा ग्राहक नसून तो प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असतो. यात चर्चा करणे, प्रयोग करणे, प्रश्न विचारणे आणि कृतीयुक्त सहभागाचा समावेश होतो. NCERTच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मुलांनी स्वतःच्या अनुभवातून ज्ञान रचना करणे हेच खरे शिक्षण आहे. विद्यार्थी केंद्रित म्हणजेच ही पद्धत शिक्षकाला केवळ मार्गदर्शक बनवते आणि विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवते. सक्रिय शिकण्यात विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव व सहभाग घेतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी सहभाग घेतो. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12. समायोजन म्हणजे काय? ऑप्शन ए विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदल, ऑप्शन बी पुस्तक वाचणे, ऑप्शन सी परीक्षा घेणे, ऑप्शन डी शिस्तीबद्दल बोलणे. तर या ठिकाणी समायोजन म्हणजे काय ते विचारले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदल. याचे स्पष्टीकरण पाहूया. अध्यापनात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा, त्यांची क्षमता आणि परिस्थिती लक्षात घेऊन शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणे म्हणजेच प्रभावी समायोजन होय. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक पातळीनुसार आपली शिकवण्याची पद्धत बदलतात तेव्हा ते एक प्रकारचे समायोजनच असते. समायोजन म्हणजे शिकवणे विविध गरजांनुसार बदलणे. अशा प्रकारे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 13. उत्क्रांतीवादी शिक्षक कोणत्या शिकवण्याच्या तत्वावर विश्वास ठेवतो? ऑप्शन ए स्मृती, ऑप्शन बी वाचन, ऑप्शन सी विद्यार्थ्याची सक्रिय सहभागिता, ऑप्शन डी पुराणे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थ्याची सक्रिय सहभागिता. स्पष्टीकरण पाहूया. आधुनिक आणि उत्क्रांतीवादी शिक्षणशास्त्रानुसार
ज्ञान हे केवळ माहिती पाठांतर करून मिळत नाही, तर ते अनुभवातून आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून निर्माण होते. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 14. पाठ्यक्रमाचे मुख्य घटक कोणते? ऑप्शन ए उद्दिष्टे, ऑप्शन बी सामग्री, ऑप्शन सी मूल्यांकन, ऑप्शन डी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व. उद्दिष्टे, सामग्री व मूल्यांकन हे पाठ्यक्रमाचे मुख्य भाग आहेत. उद्दिष्टे म्हणजे शिक्षण का द्यायचे आणि त्यातून काय साध्य करायचे आहे हे ठरवणे. यासाठी लागणारी सामग्री म्हणजेच विद्यार्थ्यांना नेमके काय शिकवायचे आहे, उदाहरणार्थ धडे, माहिती, कौशल्ये. मूल्यांकन या ठिकाणी ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाली की नाही हे तपासणे म्हणजे मूल्यांकन. यासाठी परीक्षा घेणे, निरीक्षण करणे. अशा प्रकारे पाठ्यक्रमाचे मुख्य घटक हे उद्दिष्टे, सामग्री, मूल्यांकन हे सर्व आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 15. बालकाचे लक्ष केंद्रित होत नाही तेव्हा शिक्षकाने काय करावे? ऑप्शन ए वाकून बसावे, ऑप्शन बी ध्यान खेचणाऱ्या गतिविधी वापराव्यात, ऑप्शन सी शिक्षक सुट्टी घ्यावी, ऑप्शन डी गप्पा माराव्यात. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ध्यान खेचणाऱ्या गतिविधी वापराव्यात. म्हणजेच स्पष्टीकरण पाहूया. लक्ष वेधण्यासाठी आकर्षक गतिविधी आवश्यक असतात. लक्ष केंद्रित करणे. जेव्हा बालकाचे लक्ष विचलित होते तेव्हा कंटाळवाणी व्याख्यान पद्धत बदलून कृतीयुक्त शिक्षण किंवा रंजक साधनांचा वापर करणे आवश्यक असते. NCERTच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागी करणाऱ्या कृतींमुळे त्यांचे अभ्यासातील लक्ष पुन्हा वाढते. अशा प्रकारे बालकाचे लक्ष केंद्रित होत नाही तेव्हा शिक्षकाने ध्यान खेचणाऱ्या गतिविधी वापराव्यात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून एक्झामच्या दृष्टीने आणखीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.